अरे बाबा नहीं रे बाबा, मैंने कुछ नहीं मंगाया है। अब मंगाया नहीं तो मैं काहे के पैसे दे दूं तुमको? आई बास ना आता. अगं तू मला काय सांगतेस? हा उभा याला सांग ना. आता हा गेल्याशिवाय दरवाजा कसा लावणार मी? दादा आप जाइए, ये नहीं सुनती किसी का. सुना तुमने? ये मैडम किसी की नहीं सुनती. अरे जाओ ना बाबा जाओ. मैंने मंगाया नहीं है कुछ तो मैं पैसे नहीं दूंगी बस. गेली 22 वर्ष मी जिच्यासाठी थांबलो त्या तुम्ही आहात ना. प्रेम करायचं वय आता माझं आहे ना, हे तिन्ही करणं एक्सपेक्टेडच नाहीये. तू का आलाय सौरभ? कारण राधाच्या पार्टीत काय झालं ते मला कळलं आणि हेही लक्षात आलं की म्हणजे तुमचा मूड खराब असणार. तुमचा मूड खराब असला की तुम्हाला मस्तानी हवी असते. हवी असते पण तुम्ही ती ऑर्डर करत नाही, कोणीतरी ती आणून द्यावी लागते. मस्तानीचं दुकान अजून उघडं होतं आणि माझी मनापासून इच्छा होती तुमचा मूड बरा करायची. म्हणून मग मी आणि मस्तानी दोघे आलोत. घ्या. अनु तुम्हाला पण मस्तानी हवे का? घ्या मग तुम्ही माझी घ्या. मस्तानीने राग जात नाही सगळ्या बायकांचा, मुलींचा. मुलींचा. तुम्ही काहीच नाही बोलणार बहुतेक, म्हणजे मलाच बोलावं लागणार. त्या पार्टीमध्ये जे काही घडलं त्याचा तुम्हाला त्रास झाला, म्हणजे त्रास झाला असणारच. पण मला सांगा ना मी काय करू? कारण मी जे काही बोललो तुमच्या समोर त्याचा मला पश्चाताप होत नाही मिस अनामिका. कारण मला असं वाटतच नाहीये की मी काही चुकीचं बोललो. पण तुम्ही ते मनातनं काढून टाका, चालेल. तुम्ही त्या प्रश्नाचं मला कधीही उत्तर दिलं नाही तरीही मला चालेल. तुमचं प्रेम मला मिळालं नाही तर मला एक वेळ चालेल मिस अनामिका. फक्त एक गोष्ट करू नका, मैत्री तोडू नका. ही इतक्या वर्षांनी अशी माणसं भेटणं, त्यांचं सूत जुळणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये मिस अनामिका. आणि आपल्या बाबतीत ते घडलंय, ते हरवू देऊ नका. मला नकार देणं सहन होईल एक वेळ, पण तुमचं अबोला नाही सहन होणार. त्यामुळे माझ्याशी बोला मिस अनामिका, एक मित्र म्हणून बोला. कारण तुम्हाला भेटण्याची, तुमच्याशी बोलण्याची, तुमच्या सहवासाची आता सवय झाली मला. आणि या सगळ्याशिवाय मी आता नाही राहू शकणार. मिस अनामिका, बोला म्हणजे लगेच बोला असं नाही म्हणत आहे मी. म्हणजे तुम्ही वेळ घ्या, तुम्हाला हवा तेवढा. फक्त बोला, मैत्री तोडू नका. आणि मस्तानी घ्या.
खर तर माझी इच्छा होती की आपण दोघांनी, म्हणजे मी इथे तुमच्या बरोबर बसून ही मस्तानी घ्यावी. पण हरकत नाही, मी माझा ग्लास घेऊन जातो. तुमचा ग्लास आहे इकडे. जर तुम्ही मस्तानी घेतलीत तर मी समजेन की तुम्हालाही ही मैत्री हवी आहे. बघा, म्हणजे सीझनची शेवटची मँगो फ्रेश मस्तानी आहे आणि फार महत्वाची आहे. काय झालं का पोटभर? हो मावशी. उचलू ना? हो. अगं बाई, राहू दे ग बाई. अगं नाही, ठीक आहे. थांब 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 मावशी, करते ना मी. काय ग? हा, मी करते. अगं असू दे, मला रोजची सवय आहे. अगं नाही, ठीक आहे, मला तसाही फ्रीच वेळ आहे. थोडी मदत करते ना तुला. मी जरा हात काढतोस. बरी आहेस ना तू? हो बरी आहे ना, मला काय झालंय? नाही, आता काय आरडाओरडा करत होतीस, आता काय मदत करतेस? अच्छा तसं होय. अरे मगाशी जरा माझी चिडचिड झाली ना खूप, पण आता राग गेलाय, आता चिल आहे. हो का? आणि आता मी अशी नवीन राधा झाली. हो का? मग तू मगाशी तो निरोप सांगायला सांगितला होता सौरभला, राधा कधी काय करेल सांगता येत नाही वगैरे, ते सांगायचं. अगं, मावशी आता एवढं कुठे लक्षात ठेवतेस तू? म्हणजे मी जरा चिडचिड करते आदनं म्हणणं, पण मी तशी चांगली मुलगी आहे ग. मग त्या चांगल्या मुलीला काय हवंय हे तिनं पटकन मुद्द्यावर येऊन सांगून टाकावं. कसं आहे ना, या माई मावशीला सहज टोप्या घालता येतील इतकी काही माई मावशी दुधखोळी नाहीये. नाही ग मावशी, आता बघ ना, मी या वाड्यात आले, किती मस्त सेटल झाले, हो की नाही? त्यामुळे आता ना मला हा वाडा सोडावासाच वाटत नाहीये ग. हो गं बाई, मी कधी तुला जा म्हणून सांगितलं? नाही मावशी, अगं तू नाही म्हंटलीच नाहीयेस. तू किती चांगली आहेस ना. पण आता कितेन आणि मी लिव्ह इन मध्ये राहणार आहोत, तर मग मी असा विचार करत होते की जर तोच इथे राहायला आला तर चालेल का? ए काही काय? नाही, अजिबात चालणार नाही. अरे का? हा म्हणजे का? हे बघ, इथे मुलगा मुलगी लग्न झाल्याशिवाय एका खोलीत राहू शकत नाहीत. कमॉन ना मावशी, तुम्ही किती मॉडर्न आहात, किती ते काय गॅमी काय पुरोगामी. हा, पुरोगामी विचारांच्या आहात ना तुम्ही. म्हणजे 40s मध्ये असलेल्या लोकांच्या पण लव्ह स्टोरीज ना तुम्ही सपोर्ट करता. त्यांना परवानगी प्लीज. एकदा नाही म्हणाली ना माई मावशी, मग परत परत काय विचारतेस? राधा, मला चालणार नाही. यार माई मावशी, इथे या ना जरा. काय? या ना, काय? 1 मिनिट या, जरा बोलायचंय. काय आहे? या ना, 1 मिनिट. काय? मी काय म्हणते, म्हणजे तुम्हाला पटणार असेल तर बघा. आता आपल्याला कळलंय ना की भाऊजींचं अनामिकावर खूप प्रेम आहे आणि हाफ चट्टी त्यांच्या विरोधात आहे, बरोबर ना? आता जर का आपल्याला भाऊजींचं लग्न जुळवायचं असेल तर तिला घरी थांबू दे ना. समजा आता तुम्ही नाही म्हणालात तरी घर सोडून निघून जाईल, आणि ही जर घरी राहिली तर आपण तिच्यावर नजर ठेवू शकतो, तिला पटवू शकतो. हे सगळं शक्य होईल ना? म्हणजे
असं मला वाटतं, बाकी तुम्ही बघा. ठीक आहे मला जरा विचार करू दे. हे विचार कसली करतेस मावशी? नाही म्हण ना. हे असलं सगळं वाड्यात म्हणजे तुला काय त्रास होतोय नील? नाही नाही, मला त्रास नाही होते. मला तुझीच काळजी वाटते. का? हे दोघं मला खाणार आहेत का? राधा, हितेन इथे आलेला मला चालेल, पण माझे नियम पाळावे लागतील. माझे सगळे नियम तोंडपाठ करावे लागतील. मावशी डन आहे, सॉर्टेड आहे. आणू त्याला प्लीज. हा, उद्या बोला. उद्या का? आत्ताच ना. हितेन, हाय. थांब बॅग दे. अरे यार थांब 1 मिनिट, मी मदत कर ना याला. तू कर की. अरे मी कशी करू? केवढा जड आहेत त्या बॅग्स. आणेल त्याचा तो. ह्याला काय अर्थ आहे? फालतू. तू ये चल इथे. अरे कुठे चालला? माई मावशी हा बघ. पहिला नियम, हितेन वाड्यात राहिला तरी तुझ्या बरोबर खोलीत राहू शकत नाही. हा. दारं लावून खोलीत गप्पा मारायला परवानगी नाही. हितेन, आजच्या दिवसापुरता तू माझ्या खोलीत राहायचं. मी उद्या तुला दुसरी एखादी खोली साफ करून देईन. चल. अगं माई मावशी पण आम्हाला. हे तुम्हाला आम्हाला काही माहिती नाही. इथं राहायचं तर हेच नियम आहेत. अजिबात तिच्या खोलीत जायचं नाही. चल. येस आंटी. मला आंटी फांटी बोलायचं नाही. माई मावशी म्हणून हाक मारायची, कळला? येस मावशी. हा, ये चल. हो. बाय. ये इकडं. अरे ये लवकर ये. असं काय बघतेस? तू मला मदत करतोयस? तसं काय कधी घरकाम करतच नाही मी. नाही, करतोस तू, पण मी जिथे काम करत असते तिथून लांब जाऊन तू तुझी कामं करतोस. त्याला कारण तुझंच वागणं आहे ना. तू वाईट वागलीस की लांब लांबच जाणार मी. पण मग कधी कधी तू चांगलं वागतेस, मी पण चांगलंच वागणार ना. म्हणजे तुझा राग गेला ना? असं म्हणलेलं नाहीये मी, पण तू दादाच्या चांगल्याचा विचार केलास, त्या दोघांचं जुळावं म्हणून प्रयत्न केलास तर बरं वाटलं मला. करणारच ना. मला जर का आधी माहिती असतं की भाऊजींचं अनामिकावर एवढं प्रेम आहे तर मी तिला आधीच घरी आणलं असतं. पण आता तू काळजी करू नकोस. आता मी त्यांना कसं एकत्र आणते ना ते बघच. आता तुझा राग गेला ना? हा,
भाऊजींच्या निमित्ताने का होईना आपल्यातला दुरावा संपला ना. हसलास हसलास तू. बाकीच्यांचं जाऊ दे, पण तुला खिशात घालणं फारच सोपं आहे. पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. तुला घरी नाही जायचं? हे काय निघतोय. आणि चेहरा का पडलाय? काही नाही. तुम्हीच सांगा काय झालं अनामिका मॅमकडे. त्या बोलायलाच तयार नाहीत. मी एक मिनिट, मी तुला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्यायचं सोडून तू मला उलट प्रश्न काय विचारतोय? तो इथे नालाय राहायला. वाड्यात? हो, वाड्यात शिफ्ट झालाय. म्हणजे आता तो सारखा तुझ्या समोर वावर? एवढं काय नाही, म्हणजे ठीक आहे. ठीक नाहीये आणि ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. एवढं काय त्या इथेमध्ये. होतं असं नाही. प्रेमामध्ये थोडंसं सहनशील असावं लागतं माणसं. फक्त आपले प्रयत्न सोडायचे नाही. मी असून सुरूच कुठे केले. मग ताबडतोब कर, ताबडतोब. मी मस्तानी खाऊ सर? मगाशी राधाच्या नादात जेवण अर्धवट राहिलंय. भूक लागली. आपल्या दोघांच्याही नशिबात बहुतेक हेच आहे, एकट्याने बसून मस्तानी खायची. बस. चांगली आहे का? हो. आता माझं एक काम कर. जी चूक मी केली ती तू करू नकोस. बोलून टाक तिला, परिणामांचा विचार न करता. काय होतं माहितीये, एक दिवशी आपल्याला लक्षात येतं की न विचारण्याचं दुःख हे नकाराच्या दुःखापेक्षा जास्त मोठं आहे. आमच्या वेळेस मला सांगायला कोणी नव्हतं म्हणून मी विचारलंच नाही. आणि मग एक वेगळाच माणूस आला, चुकीचा माणूस आला आणि तिला घेऊन गेला. तू असं होऊ देऊ नकोस.
एक विचारू का? विचारा ना. काय आवडतं नेमकं राधामध्ये? थँक्यू. कशासाठी? मॅड मुला, इतकं कसं कळत नाही? मस्तानीसाठी थँक्यू. आणि काय रे पट्या, सरळ बोलत का नाहीस? कारण ज्यांना सगळं उलगडून सांगावं लागतं त्यांच्यासाठी मी मस्तानी घेऊन जातच नाही. जर तुम्ही मस्तानी घेतलीत तर मी समजेन की तुम्हालाही ही मैत्री हवी आहे.